नमस्कार महाराष्ट्र तमाम आता भगिनींच्या लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून पहा। महिलांनो 1500 की 2100 रुपये नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार? मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच 1500 रुपयाचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्या माहिती सरकारने सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा निधी 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार आता सरकार अस्तित्वात आले आहे आणि खाते वाटपही पार पडले। त्यामुळे नवीन वर्षात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार हे जाणून घेऊया। खरं तर सरकारने जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केली होती आणि पासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करायला सुरुवात केली होती। त्यामुळे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याआधीच अर्ज भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी 5 महिन्याचे ऑक्टोबर पर्यंतचे 7500 रुपये जमा झाले होते। दरम्यान ऑक्टोबर मध्ये निवडणुका असल्या कारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती। 1500 रुपयाचा निधी 2100 रुपये पर्यंत देण्यापर्यंतचे आश्वासन सरकारने महिलांना दिले होते। त्यामुळे महिलांना महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये मिळणार असल्याची अपेक्षा होती। मात्र सत्ता स्थापनेचा गोंधळ आणि मंत्रिमंडळाच्या खाते वाटप यामुळे योजनेचा निधी महिलांना देण्यात काहीसा उशिरा झाला। त्यात महिलांच्या आता फक्त 1500 रुपये देण्यात आले। त्यामुळे महिलांमध्ये काहीशी नाराजी आहे। आतामध्ये सरकारने महिलांना 6 हप्ते दिले आहेत। निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले होते। त्यानंतर 6वा हप्ता निवडणुकीनंतर देण्यात आला होता। या हप्ता नोव्हेंबरचा होता। त्यामुळे डिसेंबरचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे असा प्रश्न आहे। आता हा हप्ता नवीन वर्षातच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, कारण डिसेंबर महिन्याचा संपायला अवघे काही दिवसच उरले आहे। सरकारने योजनेचा निधी वाढवण्याचे महिलांना आश्वासन दिले होते, मात्र लगेच हे पैसे वाढवून देणे सरकारसाठी ही अवघड बाब असणार आहे, कारण अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तरतूद या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत। त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। जर हा निधी देण्या दरम्यान काही निर्णय झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची संख्या डिसेंबर मध्ये वाढली आहे। डिसेंबर मध्ये 2.46 कोटी लाडक्या बहिणींना लाभार्थींच्या संख्येमध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे। आधार कार्ड शिल्लक नसलेल्या 12 लाख अर्ज डिसेंबर मध्ये मंजूर करण्यात आले आहे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली। जुलैपासून लागू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 600 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। महत्त्वाचे म्हणजे महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या यावर्षी शेवट घोट केला। राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले। 6व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत आतापर्यंत 2.46 कोटी लाडक्या बहिणींना 6वा हप्ता मिळाला आहे। त्यामुळे या लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे। डिसेंबर महिन्यामध्ये 2.46 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले। त्यामध्ये 12 लाख नवीन लाभार्थी महिलांचा समावेश आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली। प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतात। 6व्या हप्त्याचे पैसे जमा झालेल्या महिलांचे बँक खात्यावर 9000 रुपये जमा झाले आहेत। महायुती सरकारने आल्यावर महिलांना दरमहा 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती। आता सरकारकडून कधी ही घोषणा होते याची लाडक्या बहिणींनी वाट पाहत आहे। राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जमा झालाय। 6व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत डिसेंबर महिन्यात राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींना 6वा हप्ता मिळाला। ऑक्टोबर महिन्यापेक्षा ही संख्या जास्त आहे। ऑक्टोबर महिन्यात 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला होता। त्यामध्ये डिसेंबर महिन्यात 12 लाखाची वाढ झाली आहे। आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेल्या महिलांची ही संख्या असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिना अखेरमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होईल असे आश्वासन दिले होते। 6व्या हप्त्याचे पैशाचे वितरण सुरू करण्यात आलेले 2.46 कोटी लाभार्थींचा समावेश केला, ज्यात 12 लाख महिलांचा समावेश आहे, ज्याची बँक खाती आधी आधार शिल्लक केली नव्हती असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर आतापर्यंत भार। जुलै 2024 पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। आतापर्यंत 21,600 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या आकड्यानुसार ऑक्टोबर
ऑक्टोबरपर्यंत 17,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झाले होते. आता 6 हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी जमा करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला होता. 12 लाख नव्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकाच वेळी दिला होता. 9 ऑक्टोबरच्या आधी 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिले होते. राज्यातील 2.34 कोटी महिलांना त्यावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे पोहोचले होते. त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात राज्यातील 12 लाख लाडक्या बहिणीने आधार शिल्डिंग केले. त्या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात पैसे मिळाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी असल्याचे महिला बाल विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेबाबत काही तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. प्राप्त झालेल्या एकूण तक्रारीवर सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी मंत्रिमंडळ अधिवेशनात याचे निराकरण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील हप्त्यावेळी समावेश केला जाईल, असे आधी तटकरे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की सर्व कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कोणत्याही वादग्रस्त अर्जाच्या समावेशाबाबत पूर्ण तपासणी केली जाईल. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले की पदभार घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी केली जाईल. अपात्र असलेल्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यांना बाहेर काढले जाईल. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी नियम आणि अटी पालन केले नसल्याचे तक्रारी आल्या आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर छाननी होईल. काही अपात्र लाभार्थ्यांची स्वतःहून या योजनेत बाहेर पडावे लागतील. 2100 रुपये कधीपासून मिळणार? मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आगामी आर्थिक वर्षापासून 2100 रुपये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2.6 कोटीपेक्षा जास्त आहेत. त्यासाठी दर महिना 3700 कोटी रुपये खर्च होतो. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.